BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 24. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो आदि नारायणा. विश्वचाळका विश्वपाळना. चराचर जे का रचना. ते जाण तव सत्ते. तेथे मी नमन करता. हे केऊती पै असे वार्ता. म्हणून मौन्याची वागविता. चरणी माथा ठेवित. कुशळ करावी कविता. हे सगळं तुझी सत्ता. वद्ता आणि वदविता. मनोरथ पुरविता तुझी पै. एका श्रोते हो संत सज्जन. मागे विप्र कुमर गेला उद्धरून. सद्गुरु नारायणे कृपा करून गोदानही उद्धरिला. आता त्याची जी भगिनी ती गेली चाळवुनी. तेची काय झाली करणी. नारायणी मने ते चिंता. सद्गुरु ऐसा दयाळू पाही. दुजान देखो कवने ठाई. विप्र कन्या बुडतसे पाही. पापटो ही अगम्य. तरी ते असे कवने ठाई. ते लावावे परमार्थ सोयी. म्हणून निघाला लवलाही. शोधी सर्वही भूमंडळा. तप लक्ष्मण नामे एक नगर. असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार. घनदायी साबकार सर्वही. तेथे ती विप्र कन्या पाही. घेऊन गेली लवलाही. ठेवी ती झाली निजगृही. अत्यादरे करुणी. वर झाली विप्रदुहिता. सभाग्य ती येते देखता. मागितले धन देती हाता. अति सुंदरता देखुनी. आधीच ब्राह्मण वर्णी. गौरांगी सुंदरपणी. ठसठसुनी नासिक करणी डोळचा. एशिया ते देखुनी शेटे महान. मागितले द्रव्य देती आणून. एरी ही झालीसे भरला मदन निजांगी. तया नगरी नारायण पाही. अवचट पाटला तया ठाई. शुद्धता करिता गृही. कळला सर्व वृत्तांत. मग तिच्या गृहापातला नैनी देखली विप्रबाळा. म्हणे आहारे कपाळा. हात व सोहळा केऊता. गृही दास दासी अपार. गजरथ वाजी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार. तेने सुंदर शोभली. ऐसे देखुनी सुंदरी ते. निसंग चढला उपरीवरू ते. एरी अवलोकिता तया ते. असेल कोणी हा. एरी म्हणे चाकटली मनस्वी. म्हणे हात व दिसे तपस्वी. नेनो याची पूर्ण उर्मिशी. म्हणून धामी आलासे. आसन देऊन या सत्वरा. नमन केले द्विजवरा. एरून दे आशीर्वाद तरा. न घे थारा निजासनी. ती म्हणे स्वामी बैसावे येथे. एरू हास्य वदने बोले तिथे. तुवा ओळखिले नसे की आम्हा ते. बोलू निरते शुभानने. तुझा जन्म कवने ठाई. कोठून आलीसे या ठाई. ब्राह्मण कुळी उपजून पाही. काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान. तुझ्या बंधूची दशा कवन. येथे विषयी आसक्त होऊन. काय कर्माचरण आचरलीसी. उत्तम हा नरदेह पाही. वारंवार लादणार नाही. याचे सार्थक करी काही. न पडे प्रवाही अनेक. पुढे नरक वासाती दारुण. कुंभीपाकी खाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तू ते कोण. असे तो सांगणे मज लागी. हा तुझा समग्र परिवार. दास दासी अपार. हस्ती वाजी रथवर. धन अपार गाठीशी. हे तव राहिले जेथील तेथे. अंती एकले जाणे लागे तू ते. विचारून पाहे पुरते. सांगतो सत्य तुझ लागी. ऐसी उपदेश युक्त ओळखन. ती येथे देखा झाला नारायण. एरी पाहती झाली निरखून. तो ओळखीला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू. म्हणून चाखाटली ते वधू. काही न बोलेची अनुवादू. मौनेचे वंदिले तया ते. सद्गदित परमंतरी. होऊन त्याचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी. अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र. तया ते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म अघोर. भोगल्या वेन सुटेना. आता कवन उपाया ते करू. केवी उतरेल पैल पारू. कवन भेटेल ऐसा सद्गुरु. नरक घोर चुकू जाणे. हा नरदेह ती उत्तम पाही. त्या उपरी ब्राह्मण वर्ण देही. आहारे शरणार्दन शेषशायी. काय हे देवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी ढळढळा अश्रू गाळी. चरणीचे मस्तक मोळी. विप्रबाळी न सोडीच. परमगहीवर दाटला. मग कंठ करून या मोकळा. रडू लागली ते अबळा. पडली गळा विप्राच्या. म्हणे माय बाप सर्व तू ते गोत. माझा तू तव परम आप्त. नेन बुद्धीची कोण गत. माझी मात केवढी घडे. आम्ही उभयता भावंडे जाण. दोघांच्या गती झाल्या दोन. केऊता कोपला नारायण. कैसे प्राक्तन माझे हे. आता देवा केले काही. माता पित्याची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकेला नाही. पडले अपायी काळाच्या. दानधर्म नेण्याची वार्ता. भजन पूजन न घडे सर्वथा. विप्रभोजन न जाणे तत्वता. नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही जाण. नायको कथा पुराण श्रवण. वृथा झाले जन्मा लागून. केवता भगवान कोपला. आहारे दुष्टा चतुरांना. हे काय ओढवले माझ्या प्राक्तना. हे केशवा हे जनार्दना. यमयातना निवारी हे. ऐसी सद्गतीत अंतरी. परम घाबरली सुंदरी. टपटपा अश्रू काळी नेत्री. द्रवला अंतरी नारायण. मग ते धरून हृदयी संबोधित झाला तेच मी म्हणे चिंता न करी काही. शेषशायी निवारिल. ऐसे आश्वासने तिजला. आपण निजासने बैसला. मग म्हणे सांगेन जे ये वेळा. एक सिकी राजसे. एरी वदे ते समयी.
गुरुराया अमान्यनो ही वचना तुझ्या सांगाल तेच क्रिया स्वय आचरणे निर्धारे मग वदे तेव्हा नारायण म्हणे करी सर्वस्व गृहदान राहे निराळी होऊन पुढे महिमान देखीसी आत्मसेवक सर्वांते निरूप देई सकळा ते देऊन त्यांच्या द्रव्याते अर्पी ब्राह्मणाते सर्वही स्वय करून या स्नान मग पाचारी ब्राह्मण समग्र ही पूजा करून देई लुटून भामिनीये तुळशी पात्र ठेवी गृहास काही न धरी मनी आस होई सर्वस्वी उदास सोडी आस सकळी ऐसे आचरता तुझ लागी नुपेक्षुनी शिराब्धी जा योगी उडी घालून निजांगी होईल भयभंगी दयाळू विश्वास मानशी वचनी तरी मुक्त होशी ये चक्षणी पापद्रव्य देही टाकुनी चक्र पाणी तुष्टेल ऐसे वत्ता तिये लागून एरी तसेच करी झाली आपण तश्चनी आली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे मग संकल्प करून सकळ गृहावरी ठेविले तुळशी दल गाई म्हशी वाजी कोल्हळ विप्र सकळ नेते झाले दास आणि दासी पाही द्रव्य देऊनी मुक्त केले तेही एकाएकी एक वस्त्रानिशी पाही ऐसी नवाई झालीसे इतके कर्म सरते पर्यंता नारायणी होता तिथ मागुता वदेती येते जातो बिराडा ते पै आम्ही आता तुवा एक करावे एकाने माते स्वीकारावे 3 सहस्र द्रव्य घ्यावे तरीच आतळू द्यावे शरीर 3 सहस्र अर्पिल जो द्रव्य धुते तरीच पूर्वी जे त्याच्या मनोरथाते नाही तरी स्वस्त बैसावे निवांते मानी वचनार्थ देतो का आम्ही येऊ प्रत्यकाळी आकरून तुझी वनवाळी कृपाळू तू चंद्रमौळी संकटी संभाळी दासाते ऐसे बदून चालता झाला एरी नमस्कारुनी बोळविला म्हणे अमान्य करी वचनाला जो सांगितला धर्मपै सूर्यास्त पावला झाला तो आले ते वेळा 3 सहस्रांचा नेमय केला परतला मेळा सर्वही कोणा ते न देववे इतके द्रव्य मग परतते झाले सर्व एरी उपोषित असे पाहो तव काय अपूर्व वर्तले तेथ अंतरिक्ष झाला नारद मुनी कौतुक पाहिले ते नैनी तैसेच येथे झाले ब्रह्मभुवनी ब्रह्मा लागुनी नमिले स्वागत पुस्ता ब्रह्मदेव काय देखिले जे अपूर्व मग हास्य करून मुनी पुंगव काय पहा हो बोलतो काय तुमच्या लिखितार्था दिसून आली असे ताता मग समूळ निवेदिली वार्ता होय देखता जेथे पै म्हणे विप्र कन्या सुंदर तिने आचरावे कर्मजार त्या योगे भरावे उदर हे तव अक्षर स्वामीचे तरी तिने सर्व स्वदान केले अलोट नेमाते स्वीकारिले 3 सहस्र द्रव्य देता भले तरीच घडे ती तयाशी ऐसा द्रव्याचा नेमा लागुनी न देता उपोषित कामिनी हे मी देखून नैनी या ठाया आलो असे ऐसे एकता उत्तर मनी विचारी चतुर्वक्र म्हणे हे तो कर्म घोर घडू आले दिसत आहे मग उठून या झळकरी 3 सहस्र द्रव्य घेऊन पदरी तुळे पातला त्या नगरी अकस्मात द्वारी उभा ठेला सौदागराचा वेश धरला सतोर उपरीवरी वेधला बोलता झाला से बोला नेम ऐकला निज कर्मी नेमयुक्त द्रव्य दिले म्हणे मी तो येतो वेळे सिद्धता असो दे सकळ म्हणून तत्काळ चालला ऐसे करून नवाई गुप्त झाला ठाईचे ठाई एरी मार्ग लक्षित बैसलीत पाही सूर्योदय पावतो परी येताना देखे तयाते उपोषित बैसली तेथे नशिबेची द्रव्याते काही केलिया जानपा तो सूर्योदय झाला आणि नारायण पातला एरीने वृत्तांत निविदला तो वर्तला निशिते म्हणे येऊन सौदागर द्रव्य दिले 3 सहस्र न देखो अद्याप वर पुढे प्रकार केऊता ऐसे वेगताची उत्तर एरू हर्षला निर्भर म्हणे बोलावी धरामर वाटी सर्वधन हे स्नान करून देई आता बोलवणे विप्र समजता द्रव्य वेची हे तत्वता नसे वार्ता अन्य काही तथास्तु म्हणून निजवाच्या स्नान करून भावेसाच्या पाचारून मेळा विप्रांचा केला द्रव्याचा भानाना मुष्टी आणि जळ भरून द्रव्य वाटी झाली कामिनी आश्चर्य करती सकळ जणी देखे नैनी नारायण दुसरे दिवसा लागून ना मुष्टी भरी अन्न तव दिनमाना झाला अस्तमान झाले कथन ब्रह्मदेवा पुन्हा नारदे जाऊनी वर्ता निवेदिले ब्रह्म या करणी म्हणे 3 सहस्र ते कामिनी केवी हानी द्रव्य ते काल तुम्ही जे द्रव्य दिले ते तो सर्वही दान दिला ते दिले पुढे पाहिजे विचारले उपोषित अबलाती अजित दुसऱ्या दिन उपोषित ते अंगना येती कोणी सतना पुढे विचारणा केवती उदरत्व भरावे हे तो असत्य झाले आघवे ऐसे एकूण ब्रह्मदेवे म्हणे तो बरवे दिसेना मग उठून निलवलाही 30 सहस्र द्रव्य घेतले पाही तत्काळ पातली निजगृही असे ज्या ज्या ठाई ते द्वितीके द्रव्य दान दिले त्याच्या दशगुणिक अर्पिले पाहिजे म्हणून शास्त्र बोलले यदर्ती घेतले 30 सहस्र आपण जातसे सावकार जुंपोनिया रहमवर वरी द्रव्य 30 सहस्र पातला मंदिर लोला आहे समग्र द्रव्य पुढे ठेविले म्हणे हे ठेवी जे गृह मेळे आम्हा ते व्यापिले नळे येऊ वेळ लक्षणी आपण असं सावकार पाहून तू ते सुंदर अंगी दाटला म्हणून सत्वर पातलो तरी ये मागची ते न करी कदा अनुमान हे द्रव्य ठेवी साठवून आम्ही परतून येत असो पाहून या सुंदरकांती एरी चित्ती मस्तक ठेवी चरणावरती म्हणे विनंती कर परिसेजे अलोटसे माझा नेम परी महाराजा काल द्रव्यार्थ घेतले ओजा तयाची तरी तो देखील नाही हे द्रव्य मी तो न सेवी
पुरताही सेवा तुमची स्वीकारू. ऐसे नमोत्तर नारीचे जाणं आकर्षून चतुर नाना थकीत झाला निज मन, हे तो कठीण दिसत आहे. मग तिथे बोलत असे वचना, तरी पूर्वी त्याची कामना, तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून येऊ परतून मागुती. ऐसे तिचे वधून गुप्त झालं तश्यनी, ए मनी केहुती करती विपरीत. ऐसे वर्तमान झाले ते ठाई, तव भागवित झाला पाही, नारायणाला लवलाही एरे ठेवी पायी मस्तक. एरीने वार्ता निविली सगळं, म्हणे देऊन द्रव्य तत्काळ गुप्त झाला न लागता वेळ, नेनो खेळ कैसा हा. एरू म्हणे बहुत झाले निके, तरी आता एके स्नान करून यानिके, द्रव्य वाटी विप्राते. मग बोले ते भामिनी, केवती आचरू हे करणी, द्रव्य तो दिले दोघांनी. मग द्रव्य ते दिले दोघांनी. न देखो नैनी एकतो. उत्तर देतेसे नारायण, तू ते सांगतो ते करी कारण. तिने तत्काळ स्नान करून विप्रभार्या हाकारिले, मग द्रव्याची भरून जोळी नेती झाली विप्रमंडळी. एरी राहिलेसे निराळी नेत्र कमळी अवलोकिता. ऐसा सर्व धनाचा व्यय केला त्रिरात्र उपेक्षित ते वेळा, तव दिनमान असतास गेला समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वक्र, म्हणे आता केवता प्रकार नसुची विचार काही. आता देसे ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी, तिथे आयुष्य तो शतवरी प्रतिदिनी आचरता. सुंदरी दशपट द्यावे लागे पै, सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष. ऐसे वाढता दिवसेंदिवस, गणती वर्षे शतास, द्रवी द्रव्य नाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी हंस विमान धाडिले झडकरी, म्हणे घेऊन यावी ते सुंदरी आचरे परी. ऐसी हे आज्ञा होता तत्काळी, विमान उतरले भूतळी. तत्काळ दिव्य रूप केली परी विमानी न बैसे ते. म्हणे सद्गुरु नारायण, न देखता न येता जाण, न सेवी मी विमान, जावे परतून माघारे. मग विमान करून स्थिर दूत गेले सत्वर, नमून या चतुर्वक्र समाचार सांगितला. विना नारायणा वाचुनी विमान न बैसे भामिनी, मग वदे कमळासनी. हेही कहाणी अपूर्व, नारायणा ते ठेविता, हेही बरी न दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणून निज मनी उभयता आणविली ते क्षणी, वाहून या हंस विमानी निज बनी आणली. ऐसे ते शतायुषी उतरिली सद्गुरु वचने, म्हणून अनन्य होऊन जावे शरण सद्गुरु ते. परिमुख्य भाव असावा, मग पाविजे देवादी देवा. म्हणून सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थी आचरावा मलमास. जरी सर्वी सर्वस्व दान केले, तरी तत्काळ पाविजे फळे, संतुष्ट होऊन गोपाळे पद आढळ तो पावे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, चतुर्विंशतितम अध्याय गोड हा. राधे कृष्ण, राधे राधे, राधे कृष्ण.